हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे. तर आज एक आपण रेसिपी करणार आहोत. कमीत कमी 3 ते 4 मिनिटात तयार होते अशी रेसिपी करणार आहोत. तर इथे एक मीडियम साइजचा कांदा घेतला आहे मी. हे कांदा आपल्याला छान कापून घ्यायचा आहे. तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही कापू शकता. फक्त पातळ स्लाइस कापायचे आहेत. आडवा किंवा उभा कसा पण कापू शकता. तर इथे मी कांदे पोहे किंवा उपीट किंवा उपमा हे काहीही करत नाहीये. एकदम सिंपल आणि साधी रेसिपी बनवत आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी खरंच खूप सोपी आहे. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. तुम्ही नक्की करून बघा आणि प्रतिभा किचनला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर पण करा. इतके व्ह्यूज येतात माझ्या रेसिपीला, पण लाईक कोणीच करत नाही. एवढ्या रेसिपी माझ्या खराब आहेत का? तर सांगू शकता. छान रेसिपी नसतील तर तुम्ही मला सांगू शकता. सांगा मला कमेंटमध्ये खरंच. तर इथे आता कांदा आपला छान कापून झालेला आहे. आता कोथिंबीर पण आपल्याला छान कट करून घ्यायची आहे. कांदा तुमच्या आवडीप्रमाणे कसाही कट करू शकता तुम्ही. मी ह्याच पद्धतीने कापला आहे. आता कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची आहे बारीक-बारीक. आणि माझं YouTubeवर सुद्धा चॅनल आहे प्रतिभा किचनमध्ये, प्रतिभा किचन. तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आता कोथिंबीर सुद्धा आपली कापून झाली आहे. तर आता आपल्याला एक कढीपत्ता घ्यायचा आहे. कढीपत्ता पण स्वच्छ धुवून घ्यायचा. कढीपत्ता म्हणजे फ्रेश कढीपत्ता वापरायचा कधी पण. म्हणजे रेसिपी आपली खूप छान होते. तर इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे. याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे अर्धी वाटी आणि शेंगदाणे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तळून घ्यायचे आहेत. हे कमी गॅसवरच आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. इथे मी थोडंसं जिरं टाकलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला कढीपत्ता पण टाकायचा आहे. कढीपत्ता थोडासा फ्राय झाला की नंतर कांदा पण टाकून घ्यायचा आहे. सगळा कांदा आपल्याला लागणार आहे. सगळा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. आता इथं गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवरच सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा पण छान थोडंसं जास्त फ्राय नाही करायचा कांदा, थोडंसंच आपल्याला फ्राय करायचा आहे. बघू शकता. कांदा आपला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे. आता गॅस थोडासा कमी करायचा आहे. याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका. कमी जास्त करू शकता तुम्ही. याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं आहे. बघू शकता. मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण आपल्याला चाट मसाला पण टाकायचा आहे. चाट मसाला थोडासा खारटच असतो. म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला पण टाकणार आहे मी. बघू शकता. तर पुन्हा एकदा छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आता मी इथं 4 वाट्या मुरमुरे घेतले आहेत. आमच्या इकडे मुरमुरेच म्हणतात. तर ही 4 वाट्या मुरमुरे घेतले आहेत. स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि सगळं व्यवस्थित मुरमुरे आपल्याला मिक्स करायचे आहेत. आता गॅस फुल करायचा आणि सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. खायला खरंच खूप मस्त लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी खूप सोपी आहे. छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता. मुरमुरे खाण्यासाठी तयार आहेत. एकदम क्रंची झालेले आहेत. बघू शकता आणि कलर पण खूप मस्त आला आहे. ओके, बाय.